शिवाजी महाराजांना राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करूच आणि त्यांना जबाब देऊ आणि आमच्या संघटनेतर्फे आम्ही त्यांना आवाहन करू की आम्ही तीव्र आंदोलन करू याबद्दल त्यांना काहीतरी माफी मागावीच लागेल। तेव्हा सरकारमधील लोक काय करत होते आणि तेव्हा त्यांनी कुठल्या भूमिका घेतल्या? फक्त शिवाजी महाराज हा सोयीस्करपणे राजकारणाचा विषय आहे का? इतक्या मोठ्या व्यक्तीबद्दल बोलताना तुम्ही विचार करून बोलायला पाहिजे। ते आपल्या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, त्यांची कीर्ती आता समुद्रापलीकडे सुद्धा लोक त्यांना मानतात आणि तुम्ही त्यांच्याबद्दल असं बोलत असेल तर आमचा जाहीर विरोध आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे धीरेंद्र शास्त्री आहे बागेश्वर धाम यांनी नागपूरमध्ये जे वक्तव्य केलेलं आहे त्यासाठी काही नागरिक आपल्यासोबत जोडलेले आहेत। त्याचा निषेधसुद्धा सगळीकडे व्यक्त होते आहे। नेमकी काय मागणी राहील? कारण हे पहिलंच वक्तव्य नाही, याआधीसुद्धा त्यांनी अनेक वक्तव्य केलेलं आहे आणि ते एकच एक जे आहे स्वामी महाराजांचं जे नाव घेतात की त्यांच्याकडे आले होते आणि मला याचा कंटाळा आलेला आहे, काय करावं असं त्यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे। त्यासाठी आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की काय नेमकी मागणी राहणार आहे। मी रोहिणी बाबर, अखिल भारतीय मराठा महासंघाची विभागीय अध्यक्ष महिला अध्यक्ष आहे आणि आम्ही सगळेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रतिनिधी आहोत। आणि जे बागेश्वर मी बाबा मुद्दाम म्हणत नाही, कारण की बाबा म्हटल्यावर आपण आपले जे बाबा आपण त्यांच्याकडनं काहीतरी म्हणजे शिकवणुकीची अपेक्षा करतो आणि त्यामुळे यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचा सर्वप्रथम मी आमच्या अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे निषेध नोंदवते आणि अशा प्रकारचे हे जे निंदनीय वक्तव्य आहे, ही निषेधार्ह कृती आहे, ही त्यांनी म्हणजे जेव्हा सरसंघचालक मोहन भागवत असेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असेल यांचे आणि आपले नितीनजी गडकरी जे केंद्रीय मंत्री आहे त्यांच्या उपस्थितीत त्यांनी हे जे वाक्य उच्चारलेलं आहे हे अतिशय म्हणजे निंदनीय आणि निषेधार्ह आहे। याबाबत त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल करावा आणि मला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्राच्या जे काही आता मंत्रिमंडळच म्हणते मी, यांचं मंत्रिमंडळ जे उपस्थित होतं त्यांनी याची कुठेतरी म्हणजे जेव्हा आपण टी व्हीवर बघितलं तेव्हा आपल्याला ते असं स्मित हास्य करताना दिसले आणि स्मित हास्य करून ते काय दर्शवत होते मला हे समजलं नाही, परंतु म्हणजे त्यांचं मूकपणे का असे ना की या वाक्याला संमती होती का? आणि कुठेतरी हे शिवाजी महाराज हे देव नसून हे म्हणजे मानव जातीतले देव आहे, तुमच्या आमच्यासाठी देव आहे, ज्यांनी कर्तृत्वाने स्वतःच्या हे पद प्राप्त केलेलं आहे आणि अशा त्यांच्या अलौकिक कर्तृत्वाला जी त्यांची झळाळी आहे ती सूर्यचंद्राच्या तोडीची आहे किंवा त्याही किंबहुना त्याही पलीकडची आहे आणि असं असताना त्यांचा अतुलनीय पराक्रम हा काहीतरी म्हणजे तो दुर्लक्षित करावा आणि वेगळ्याच बाबींकडे लक्ष केंद्रित करावं। कारण जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा सर्वप्रथम त्याची आई ही त्याची पहिली गुरु असते आणि अशा प्रकारे ज्या आपल्या जिजाऊ माता आहे त्यांनी शिवरायांना घडवलं आहे आणि त्या दांडपट्ट्या म्हणजे युद्धनीतीतसुद्धा त्या निपुण होत्या आणि सगळ्याच आणि संस्कार वगैरे सर्व गुणांनी त्या परिपूर्ण होत्या। त्यामुळे आम्हाला जिजाऊ कन्या म्हणण्यात अभिमानच वाटतो आणि अशा प्रकारे हे जे रामदास स्वामी त्यांचे गुरु होते आणि त्यांनी त्यांच्या चरणी स्वराज्य अर्पण केलं। शिवाजी महाराज लीन नव्हते, ते कुणाच्या चरणी स्वराज्य अर्पण करणारे नव्हते, तर स्वराज्याचे निर्माते होते। त्यामुळे ही गोष्ट नक्कीच म्हणजे चुकीची आहे आणि मला असं वाटते हे जे वक्तव्य वारंवार निर्माण केले जात आहे किंवा हे कोणाच्या तरी तोंडून वधवून घेतलं जातं याने काहीतरी म्हणजे ही परिस्थिती काय आहे की दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणे आहे की जेव्हा प्रशांत कोल्हटकर आहे, राहुल सोलापूरकर आहे आणि अशा असंख्य लोक आहे जे शिवरायांबद्दल बोलत आहे आणि शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे जो मालवणच्या समुद्रकिनारी होता त्याचे आपण तुकडे त्याचे अवशेष अक्षरशः आपण डोळ्यांनी बघितले आहे। तेव्हा सरकारमधील लोक काय करत होते आणि तेव्हा त्यांनी कुठल्या भूमिका घेतल्या? फक्त शिवाजी महाराज हा सोयीस्करपणे राजकारणाचा विषय आहे का? ही लोकभावना त्यांनी जपायला पाहिजे, कारण ते एक लोकप्रतिनिधी आहे आणि देवेंद्रजी फडणवीस आम्हाला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून असेल मी तुम्हाला एक विनंती करू इच्छिते, हे सर्व थांबवा, आता हा अतिरेक थांबवा, अति झालं हे
कारण देशासमोर जनतेसमोर महाराष्ट्रासमोर रोजगाराचे प्रश्न आहे, स्त्रियांची सुरक्षितता आहे आणि म्हणजे लहान लहान मुलांचे शालेय शिक्षण आहे, त्यांच्यावर तुम्ही काय संस्कार या माध्यमातून देताय? कारण मुलगा हा प्रत्येक मुलगा टी व्ही समोर बसत असतो, तो यूट्यूबवर बघत असतो आणि हे चुकीचा इतिहास त्याच्यापर्यंत जात आहे. आणि परत एक गोष्ट इथे प्रकर्षाने नोंदवू इच्छिते की जो NCERTच्या पुस्तकातून जो मराठ्यांचा इतिहासचा जो नकाशा जो काढण्यात आलेला आहे तो परत समाविष्ट करा आणि कुठेतरी न्याय द्यायचा असेल शिवरायांना तर आधी ते पाऊल उचला आणि आश्वासक अशी कृती करा. कुठेतरी आम्हाला सुरक्षितता प्रदान होईल, आम्हाला तुमच्याबाबत म्हणजे खूप काहीतरी आम्हाला गर्व वाटेल असा महाराष्ट्र घडवा. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि ज्या मंचावर ते बोलत होते तेव्हा मुख्यमंत्रीसुद्धा तिथे होते. खरंच जे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, फक्त आपले जे महाराज आहेत ते निवडणुकांपुरते त्यांना आठवतं का? हे वक्तव्य जेव्हा केलं तेव्हा महाराज त्यांना आठवत होते का? काय सांगा? फक्त एक म्हणतो की मराठा समाज जो आहे तो साधू संत असो, ब्राह्मण समाज असो, तर ह्या सर्वांचा फार आदर पूर्वीपासून करत आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 75% जे मंदिरं जे बांधले असतील ते मराठा समाजाने बांधलेले, 96% मराठ्यांनीच बांधलेले आहे. मग तिथे नेमणूक कोणाची केली? पुजाऱ्यांची म्हणून. म्हणजे काय की मराठा जो आहे हा पुरस्कृत आहे, हा आदर करतो आणि हा आदर करतो हे पुढे पुढे चाललेलं आहे. त्यानंतर काय झालं की आता रामदास स्वामी असो की आणि कुठलेही महाराज असो, कुठलेही गुरु असो, हे सगळे आमच्यासाठी आदरणीय आहे, हिंदूसाठी सगळे आदरणीय आहे. त्यानंतरही जुलै 2018मध्ये औरंगाबाद बेंच आणि मुंबई हायकोर्टनी जे आहे निर्णय दिला होता की कुठलेही एव्हिडन्स आपल्याला सापडलेले नाही आहे, रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एकत्र असल्याचे. मग त्यांनी निर्णय दिला की याच्यानंतर हे एव्हिडन्स आपल्याला सापडले नाही, त्याच्यामुळे ह्या दोघांचं नाव कधी पण तुम्ही जुळवायचं नाही, यांचा एकत्र फोटो कधी पण दर्शवायचा नाही, कुठेही सार्वजनिक ठिकाणी ठेवायचं नाही, असं हायकोर्टाने निर्देश दिल्याच्यानंतर तरी आपण वारंवार ह्याच गोष्टी कशा का करू शकतो? याचा अर्थ आपण हायकोर्टाला जुगारत नाही आहे का? हायकोर्ट तुमच्यासमोर कमी आहे का? हायकोर्टाची तुम्ही अपमान करतात हा सरळ मला बाकी काही म्हणायचं नाही, फक्त एवढं म्हणायचं आहे की हायकोर्टाचा अपमान तुम्ही करत आहे इथे. आणि जर एवढे पुढारलेले, शिकलेले, सुसंस्कृत व्यक्ती आहात, ज्यांना 50 लाख लोक तुम्हाला फॉलो करतात आहे, तुमची फार मोठी मेजॉरिटी आहे, लोक तुम्हाला पूजतात, आणि तरी आपण असे वक्तव्य कसं काय करू शकतो? म्हणजे तुम्ही कोर्टाने दिलेला निर्णय पण तुम्हाला अवमान्य आहे का? तर हे चुकीचं आहे. तर ह्या चुकीच्या गोष्टी कोणी करू नये. कोर्टाचा आदर करावा, जनसामान्याचा आदर करावा. जसं आम्ही इतर लोकांचा आदर करतो, इतर जाती धर्माचा आदर करतो, तसं त्यांनी आमचा पण आदर राखावा. कारण की आता मराठा जो समाज जो आहे हा फायनान्शियली किंवा आणखीन लीडर जे आहे ते पण फार कमी झालेलं आहे. आमचं गाव आमच्या अंडरमध्ये होते पहिले, आता आमच्याकडनं काढून घेतले. काढून घेतल्याच्या नंतर आता सर्व लोक एकत्र आले. तर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्या पद्धतीने तुम्ही राहा, जगा आणि जगू द्या, सगळ्यांचा आदर करा. या वक्तव्यामुळे कुठेतरी त्यांनी माफी मागावी का असं काही वाटतं का? काय? हां, माफी तर त्यांना मागावीच लागेल. कारण की आपल्याला ज्याबद्दल काही माहिती नाही आहे ते तुम्ही जाहीरपणे कसे बोलू शकता? ज्याच्यात इतिहासात तिची नोंदच नाही आहे अशा व्यक्तीवर असं तुम्ही कसे बोलू शकता? आज शिवाजी महाराज यांची भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर त्यांची प्रसिद्धी पोचली आहे. ते जाणता राजा म्हणून प्रसिद्ध आहे. जर तुम्ही शिवाजी महाराजांना राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करूच आणि त्यांना जबाब देऊ. आणि आमच्या संघटनेतर्फे आम्ही त्यांना आवाहन करू की आम्ही तीव्र आंदोलन करू. याबद्दल त्यांना काहीतरी माफी मागावीच लागेल. हायकोर्टाचा जो निकाल होता की कुठेही पुरावे नाही आहे, तर हा डबल उच्चार करू नये कुठेतरी ते झुंकरून लावत आहे. कुठेतरी ते हायकोर्टाने किंवा आपले जे सरकार आहे त्यांनी कुठेतरी कठोर पावले उचलावेत. काय सांगा? हो, याच्यावर तर कठोर म्हणजे सरकारने पावले उचलायलाच हवी. जेव्हा कोर्टामध्ये या सगळ्यांवर हे झालं की महाराजांची आणि स्वामी रामदास महाराजांशी यांचा काही संबंध नाही, जेव्हा कोर्टाने पण हे सिद्ध केलं आहे, तर यांच्यावर वारंवार याच्याबद्दल हे विधान करूच नये. आणि मला बागेश्वर महाराजांनी जे काही महाराजांबद्दल बोलले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे आणि त्यांनी त्यांनी मरेपर्यंत लढाया केल्या त्यांनी. आणि त्या एवढ्या महाराजांबद्दल तर हा शब्द कसे वापरू शकतात?
ते थकले आहेत किंवा काही, हे एकदम चुकीचं आहे. त्यांनी ते शब्द वापरायलाच नको. एकतर त्यांना त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास नाही त्या महाराजांना, तर ज्यांना त्या गोष्टीचा किंवा त्यांनी शिवचरित्र किंवा शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी वाचलं आहे का, जर वाचलं असतं तर ते त्यांनी हे शब्द वापरलेच नसते की शिवाजी महाराज थकले. ते कधीच थकू ते थकणारे जर व्यक्ती असते तर त्यांनी एवढं आपला महाराष्ट्र म्हणजे आपलं हे स्वराज्य निर्माण करू शकले असते का? इतक्या मोठ्या व्यक्तीबद्दल बोलताना तुम्ही विचार करून बोलायला पाहिजे. ते आपल्या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांची कीर्ती आता समुद्रापलीकडे सुद्धा लोक त्यांना मानतात आणि तुम्ही त्यांच्याबद्दल असं बोलत असेल तर आमचा जाहीर विरोध आहे आणि बागेश्वर महाराजांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. काय वाटतं ताई, काय कारवाई झाली पाहिजे? मी या सगळ्यांच्या मताशी सहमत आहे, कारण शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. आमचेच नाही तर सगळ्यांसाठीच ते आराध्य दैवत आहेत, कारण त्यांनी जे केलं आहे हे तर कोणीच करू शकत नाही. त्याच्यामुळे मी या सगळ्यांना समर्थन करते. जे धीरेंद्र शास्त्री यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र वाचावे किंवा काही पुस्तके वाचावी, त्याचा अभ्यास करावा, त्यानंतरच असे बेताल वक्तव्य करावे आणि तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेची यांनी माफी मागावी आणि हायकोर्टाचा जो आदेश होता त्याचं कुठेतरी ते उल्लंघन करत आहे. तर सरकारने त्यांच्यावर कठोरात कठोर पावले उचलवावीत आणि कारवाई करावी अशी मागणी येथे होते आहे. अशाच बातम्या बघत राहण्यासाठी बघत राहा नवराष्ट्र. कुणाल ढोक, वर्धा.